नमस्कार मित्रांनो, एपीजे ब्लॉगमध्ये मी होस्ट प्रल्हाद गोसावी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आपण आज चांदोड येथील श्री क्षेत्र रेणुका मातेचं देवस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि आता आपण आतमध्ये जाऊन मातेचं आपण दर्शन घेणार आहोत। चला आता जाऊया। निसर्गाच्या वरदहस्त लाभलेल्या चांदोड शहराची ओळख म्हणजे या ठिकाणी असलेलं भव्य असं ऐतिहासिक मंदिर म्हणजे श्री रेणुका देवी मंदिर होय। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यामध्ये हे आपल्याला ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळेल। मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर 11व्या शतकातील जैन लेणी, रेणुका देवी मंदिर, चंद्रेश्वर मंदिर आणि रंगमहाल आपल्याला चांदोडमध्येच पाहायला मिळेल। महामार्गावरून दिसणारे हे दगडी भव्य प्रवेशद्वार म्हणजे चांदोडच्या ऐतिहासिक वैभवाचे साक्षीच होय। चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा महामार्गावर 1.5 किलोमीटर अंतरावर व डोंगराच्या कुशीत गुहा सदृश्य भागात आपल्याला आई रेणुका देवीचं आकर्षक असे मंदिर पाहायला मिळतं। सन 1740च्या आसपास महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं समजते। पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला नव्याने 2 भक्त निवास बांधलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला मिठाईची दुकाने, खेळणी वगैरे दुकानांसाठी व्यवस्था केलेली आहे। मंदिराच्या छतावर कोरलेल्या 4-5 शिलालेखांवरून असे वाटते की या धर्मशाळा 1772 मध्ये बांधलेल्या असाव्यात। धर्मशाळांच्या मध्ये आणि गाभाऱ्याच्या अगदी समोरच आपल्याला त्रिशूळ आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळतं। गाभाऱ्याच्या पूर्वेस आपल्याला पडवीमध्ये नंदी, महादेवाची पिंड, संगमरवरी छोटी देवी, पादुका, मारुती व मायदेवीची भव्य मुखवटा आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, देवीचा गाभारा हा दगडामध्ये गुहेत कोरलेला असून या ठिकाणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. भक्तांनी अर्पण केलेले सर्व नवस किंवा आराधना माता नेहमीच पूर्ण करत असते. भक्ताच्या श्रद्धेने प्रसन्न होणारे रेणुका माता त्यांचे मनोरथ परिपूर्ण करते याचा अनेक भक्तांना अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनात येत असतात आणि आपले झालेले पूर्ण नवस मोठ्या श्रद्धेने फेडत असतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रात 10 दिवस आणि चैत्र पौर्णिमेला 1 दिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरत असते. हे क्षेत्र 3.5 खंडपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार परशुरामाने स्वतःच्या आईचे शीर दळा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले. दळाचा भाग बाहूर, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथे असून शीर चांदोड येथे आहे. अहिल्याबाई होळकर ह्या रेणुका देवीच्या प्रमुख उपासक होत्या. दर्शनासाठी अहिल्याबाई देवी होळकर भुयारी मार्गाने जात असत. आजही रंगमहालातून देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने हे आता बंद केले आहे. देवीचा मुखवटा ज्या ठिकाणी ठेवला आहे त्या ठिकाणी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. मित्रांनो, या ठिकाणी येऊन आपण रेणुका मातेचं वैशिष्ट्यपूर्ण दर्शन म्हणजे आपल्याला दिवसामध्ये आपल्याला आईचं 3 स्वरूपात आपल्याला दर्शन पाहायला मिळतं. प्रात स्वरूपात आपल्याला आईचं बाल अवस्था, दुपारच्या स्वरूपात आपल्याला आईचं तारुण्य अवस्था व सायंकाळच्या वेळी आपल्याला आईचं वृद्धावस्था आपल्याला पाहायला मिळतं. हे येथील वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.